नाम तारिला निर्धारी घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे संत सेना महाराज सांगतात महाराज या नामस्मरणाच्या जीवावरती आपल्याला जर तारायचं असेल तर घरामध्ये आपल्या नामस्मरण असलं पाहिजे। घरामध्ये आपण स्वयंपाक करतोय ना, नामस्मरण करतच स्वयंपाक करायचा। बघा एकदा आपण प्रयोग करायला काय हरकत आहे। एकदा स्वयंपाक करत करत नामस्मरण करा, घरातलं वातावरण कसं बदलते बघा। पारमार्थिक वातावरण घडतं का? आणि ज्या ज्या घरामध्ये पारमार्थिक वातावरण आहे ना ते घर कधीच वाईट वळणावरती कधीच जात नाही। फक्त घरामध्ये पारमार्थ पाहिजे। आणि आता तुम्हाला सांगतो हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये घरामध्ये परमार्थ असेल तरच आपलं घर टिकू शकतं। घरामध्ये लय पैसा आहे, लय शिक्षण झालंय, लय काय उपयोग नाही। ज्या शिकलेल्यांनीच महाराज आई बाप सांभाळलं नाही। छत्रपती संभाजीनगरची घटना तुम्ही सगळ्यांनी बघितली, त्याच्या मागे काय असेल मला माहित नाही। पोरानं आई बापाला सुद्धा खाली उडी मारायला लावली, म्हणजे कुठं गेली सगळी लोक, कुठं आपलं विचार चालले ते। मला वेळोवेळी कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचंय, आपल्या घरचा परमार्थ जिवंत ठेवा, नामस्मरण जिवंत ठेवा। नाही तुमच्या मुखामध्ये नामस्मरण येत ना, कधी गोंधळलेलं तर तुम्ही गेला, कधी इकडे आळंदीला गेला, देहूला गेला, पंढरपूरला गेला तर एक छोटस यंत्र मिळतंय 150 रुपयाचं। इकडे जर गोंधळलेलं जर तुम्ही गेला ना तर महाराज एक छोटस यंत्र मिळतं, लावा ना तुम्ही स्वयंपाक करताना, चालूच ठेवायचं घरामध्ये। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम। तुमचं मुखातून नामस्मरण येत नसेल ना तर यंत्र तुमच्या मुखातून नामस्मरण घेऊन दाखवते श्रीराम। त्याच्या मागे आपण म्हणतोय श्रीराम जय राम, काय होईल? नामस्मरण घडतंय ना, वातावरण चांगलं राहतंय घरामधलं। परमार्थ कशासाठी आहे? कशासाठी? आपला संसार सुखाचा व्हावा, बरोबर ना? अखंड दूध पिलं तर आपल्याला ते थोडस वेगळं लागेल, पण साखर टाकल्यानंतर 70 रुपयाची नाही आली की खाली? आता आली खाली, उतरली साखर। लसूण 200 रुपये किलो झालाय, अवघडच झाली काम सगळं। ऊसाचा दर फक्त वाढ नाही तर सगळं वाढलंय बघा, भयान वाढले। सगळ्याची पाकिट वाढली, ती फक्त शेतकऱ्याच काय व्हाय नाही काय कळलंच। 2 एकर मका होती माझी, 2 एकर पट्ट्यानं खांद्यावर मका वाहिली राव। काय तुम्हाला सांगायचे आता, काय तुम्हाला वाटेल इथं फक्त फेटा घालतोय हो, ही माझ्या अवतारावर जाऊ नका तुम्ही। 2 एकर मका वाहिली म्या, काय वर राहिलं नाही। एक साधारण तुम्हाला सांगतो 55,620 रुपये फक्त माझ्याकडे आलं। काय राहिलं मला सांगा की? त्यातलं सगळंच गेलं, कायच राहिलं नाही मला। शेतकऱ्याचं वाईट झालंय। विठाला 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 विठाला, देव कधी झोपत नाही। अशी पहुडली असताना दुर्योधन सगळ्यात पहिल्यांदा आता आला देवाला।